आता बघू शकता तुम्ही गुळ आणि तूप छान एकजीव झालेला आहे बघा. हे आता परफेक्ट मिक्स झालेलं आहे. आता आपल्या नमस्कार, मी डॉक्टर मृणाल द फूड प्रिस्क्रिप्शन या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत थोडासा क्लिष्ट पण सगळ्यांचा आवडीचा असा हा उकडीचा मोदक. तर चला बघूया आपल्याला त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. तर हे आहे उकडीच्या मोदकांसाठी लागणारं साहित्य. तांदळाचं पीठ, सगळ्यात महत्वाचं जुने तांदूळ छान व्यवस्थित धुवून ते सावलीत सुकवून घ्यायचे आणि त्याचं हे एकदम बारीक असं पीठ बनवायचं. 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1.25 वाटी पाणी, थोडस तूप, ओलं खोबरं, वेलची पावडर आणि गूळ. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण सारण बनवून घेऊया. साठी आता मी यामध्ये टाकणार आहे 1 चमचाभर तूप. घरात बनवलेलं साजूक तूप आहे. याने सारणाला चव खूप छान येते. त्यामध्ये आता टाकणार आहोत गूळ. गूळ थोडासा आपल्याला तुपासोबत वितळून घ्यायचा आहे. याला जेमतेम 2 मिनिटं लागतात. आता बघू शकता तुम्ही गूळ आणि तूप छान एकजीव झालेला आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत खोबरं. हे खोबरं असं छान एकजीव करून घ्यायचं आहे. ते गुळासोबत आणि तुपासोबत मस्त शिजलं पाहिजे. हे आता छान एकजीव झालेलं आहे. त्यात आता आपण टाकणार आहोत वेलची पूड. आता एकत्र करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. सारण आता तयार आहे. आता आपण मोदकांना लागणार आहे ते पीठ भागवून घेणार आहोत. त्यासाठी मी 1.5 वाटी पाणी घेते. त्यात टाकणार आहे 1 चमचा मीठ आणि हे मिश्रण छान उकळी येईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. याला चांगली उकळी यायला हवी. मी बघू शकता पाणी उकळायला लागलंय. आता मी यातलं थोडं पाणी काढून ठेवणार आहे, जेणेकरून समजा नंतर मग पीठ घट्ट झालं किंवा मळताना आपल्याला समजा गरज लागलीच तर मग आपण ते पाणी वापरू शकतो. ते मी टाकणार आहे थोडंसं तूप, 1 चमचाभर तूप. कसं होतं समजा अगोदरच तूप टाकलं ना तर मग ह्या पाण्यामध्ये पण ते तूप मिक्स होतं आणि ते तूप आपलं फुकट जातं. त्यामुळे पाणी काढून टाकल्यानंतर मग आतमध्ये तूप टाकायचंय आणि हळूहळू तांदळाचं पीठ ऍड करत जायचंय. बघा हे आता परफेक्ट मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला हे एका भांड्यात काढून छान मळून घ्यायचं आहे. एकदम मऊसूद मळून घ्यायचं आहे. इन केस पाण्याची गरज लागलीच तर आपण मगाशी काढून ठेवलंय पाणी ते आपण वापरू शकतो. हे आता पीठ छान मळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम हे छान मऊ झालेलं आहे. याचे आता आपण मोदक बनवून घेऊ. हाताला थोडंसं तूप लावून घेते.
हाताला पीठ चिकटतंय असं वाटायला लागलं की थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचंय. जमेल तेवढं पातळ पातळ बनवायचंय, म्हणजे मोदक खायला खूप छान लागतात. हे आता बनवून झालंय, त्यात मी हे सारण टाकते. हळूहळू आपल्याला एकत्र आणायचे आहेत. हा बघा, अशा प्रकारे बनवून झाला आहे आपला मोदक. आता अशाच प्रकारे आपण बाकी सगळे मोदकही हळूहळू बनवून घेऊया. मी पाणी आता उकळत ठेवलं आहे. तोपर्यंत या भांड्याला आपण तुपाचा हात लावून हे सगळे मोदक वर मांडून घेऊया. तोपर्यंत पाणी तापलेलं आहे. आता मी हे उकडण्यासाठी आतमध्ये ठेवते. हे आपण 20 मिनिटांसाठी उकडणार आहोत. तुम्ही असे मोदक नक्की करून पहा. रेसिपी आवडली असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. थँक यू.